कुठला पाऊस जर झाला तर त्या पावसाचं कुठच्या हापशेपशाला आलं तर ती बांधलं. गेल्या वर्षी तर टँकर होता टकुरा फुटाफुटी. कशाचं पाणी? अजिबात पाणी नाही. पाणीच नाही ह्या गावाला, कवाच पाणी नाही. बारामतीपासून काही किलोमीटरवर असणारं मासाळवाडी गाव. गावात पाऊल ठेवलं की पावलं पावली दिसतात त्या डोक्यावर हंड्या आणि कळशा आणि पिंप घेऊन जाणाऱ्या बायका. पाण्यासाठीची ही वणवण गावासाठी नवीन नाही. गेली 45 वर्ष हे ग्रामस्थ हा त्रास सहन करतायत आणि त्याबरोबरच त्यांना सवयीची झालीयत आश्वासनही. होय, आमचं मत घ्यायची. मतापुरतं गोड बोलायचं. आता पाणी येईल, उद्या पाणी येईल, परवाशी येईल, पाणी कवाच नाही. 22 गावचा आमचा एकच प्रश्न आहे की तो म्हणजे पाणी. आता पाणी या गावामध्ये पाणीच नाही, त्यामुळे लोकांची शेती पिकत नाही. त्यामुळे लोकांची जी लहान लहान पोरं आहेत 5वी 6वीतून शाळा सोडतात आणि सरळ ऊस तोडायला जातात. मतदानाच्या एक दिवस आधी गावात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गावकऱ्यांनी पुन्हा एकदा पाण्याच्या प्रश्नाबद्दल विचारलं तेव्हा त्यांना आश्वासनाऐवजी धमकीच मिळाली. दादा आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी किंवा काय दुसरं असेल या ठिकाणी आले होते. त्यानंतर आमच्याच गावातील काही युवकांनी पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित केला, उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी विचारलं की दादा तुम्ही 2006ला पाणी देणार होता, त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की 2 महिन्यानंतर पाणी देऊ. आज 2014 आले, 8 वर्ष झाली या गोष्टीला. तर तुम्ही पाणी कधी देणार? कमीत कमी आत्ता तरी आम्हाला तारीख द्या की एवढ्या एवढ्या दिवसात पाणी येईल. यानंतर दादा जे काही बोलले हे तुम्ही सर्वांनीच ऐकलं. विधानसभा निवडणुकांपूर्वी या गावांना पाणी मिळेल असं आश्वासन आता देण्यात आलंय. 22 गावाचा प्रश्न, त्याची कामही सुरू झाले. पाईपलाईनसाठी पाईप तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता. त्यामुळे 22 गावाचा प्रश्न पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला सुटलेला दिसेल. गेल्या काही दिवसांपासून गावात पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण 16 तारखेला घडलेल्या या घटनेमुळे आता या सगळ्यावरच पाणी फिरेल का अशी चिंता या ग्रामस्थांना वाटते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम आणि मच्छिंद्र टिंगरेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, मासाळवाडी, बारामती.